जय शिवतंत्र, जय शिवतंत्र. जय जय शिवतंत्र. बोला सर. मित्रांनो, आज आपल्याकडे पुण्यावरून शशिकांत बेहेरे शिवतंत्र परिवाराचे साधक आहेत. त्यांच्यामध्ये काय बदल झाला मी बोलण्यापेक्षा आपण त्यांच्याच तोंडून ऐकू. शशिकांत, आज आषाढी एकादशीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्ही धन्यवाद सर. शिवतंत्र परिवारामध्ये केव्हा आणि कशासाठी आले? मी भाषण शिकण्यासाठी शिवतंत्र परिवारामध्ये जॉईन झालो आणि मी 1 सप्टेंबरची जी बॅच आहे त्या बॅच मध्ये मी जे कोणत्या साली? चला रिलॅक्स होऊया या 2025 साली मी जॉईन झालो. क्या हा, बात आहे. 1 सप्टेंबर 2025 ची जी चला रिलॅक्स होऊया या बॅच मध्ये मी जॉईन हा, झालो. बर. हा, आणि त्या तीन त्यानंतर माझे दिवसाच्या बरेच शिबिराचा परिवर्तन. तुम्हाला काय फायदा झाला? अ, तर खरोखर एक रिलॅक्स लाईफ कसं जगायचं हे मला समजलं. हम्म. की बाबा त्याच्यामध्ये काही ज्या गोष्टी होत्या जे मी डेली करत नव्हतो, हो. तर त्या करतोय. म्हणजे जे जसं काही हे आहे की बाबा राग नाही करायचा किंवा हो. दुसऱ्या सोबत ईर्ष्या नाही पकडायची किंवा हो. काही जे दुश्मनांना जे काही जाळून टाकलं आपण की एक एक होळी केली की बाबा हा. माझ्या या विश्वामध्ये माझं दुश्मन कोणीच नाहीये. हा, तर ते एक मला चांगलं आवडलं. म्हणजे तुम्हाला त्या 10 महिने झाले दादा शिवतंत्र परिवारात येऊन, साधारणपणे हो 10-11. हो तर हो आता तुमच्यामध्ये जो बदल झाला तर त्याच्याबद्दल तुमच्या घरातले किंवा तुमचे मित्र त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत? तर त्यांच्या प्रतिक्रिया अशा आहेत की तुम्ही असंच काहीतरी करत राहो. वा. हा, असं त्यांच्या प्रतिक्रिया. आणि त्यांना बी माहिती की हा काही ना काही करतच असतो. ओके. हे नाही आता तर ते. तुम्हाला जे पैशाचं नियोजन शिकवलं होतं हा, तिथं त्याचा काय पैशाचं नियोजन उपयोग मध्ये मला जरा क्लॅरिटी आली की बाबा आपण कुठलाही फंड वापरताना कसं करावं. की बाबा तुम्ही तुम्ही मला सांगितलं की 50% फंड हा हो. खर्च करायचा. तुम्ही 50% फंड खर्च नाही करायचं, त्याच्यामध्ये 6 भाग करायचे. आणि त्या 6 भागामध्ये मग डोनेट साठी किती असला पाहिजे, एमर्जन्सी फंड आता किती तुमचे असला किती पाहिजे. पैसे साचले इतक्या दिवसात, 11 महिन्यात? 11 महिन्यामध्ये 11 लाख. क्या बात है, अभिनंदन. मग याच्या हा. शिवतंत्र परिवारात येण्याच्या अगोदर साचत होते का असे? नाही, ते आम्ही असंच खर्च करत होतो. हा, किंवा मग डोनेट द्यायचं तर मग खूप देऊन टाकायचं किंवा मग खूप द्यायचंच नाही. म्हणजे आता असं तसं बॅलन्स होतं. झालं सगळं, असं अगदी बॅलन्स हा हा, झालं. आता बॅलन्स झालं. आता तो एक एक फंड आहे की हा. जेव्हा काही द्यायचं असेल किंवा या फंड मधून काढून त्यांना द्यायचं. क्या बात है. आता हा. म्हणजे तुमच्याकडे इमर्जन्सी फंडिंग किती साचला असेल आता? मग बघा ना, त्याचे 11 लाखाचे 6 भाग केले हा. म्हणजे 1.5 लाखापर्यंत असेल. म्हणजे मी निम्म्या सगळे रात्री एकत्र. जरी तुम्हाला अडचण आली तर 1.5 लाख तुमच्या हम्म. उशाशी आहेत. नाही तर हो सामान्य हो हो माणसाला त्या लगेच धावपळ करावी लागते ना. आता माझा असा प्रश्न आहे पुढचा, की हो. अनेक लोकांना वाटतं की आपणही बदलावं, पण ते सुरुवात करायला घाबरतात. तर अशा लोकांना काय सांगाल तुम्ही? तर वेल बिगन इज हाफ डन. क्या बात है. हा, म्हणजे खूप छान. सुरुवात ही चांगली करायची आणि लगेच करायची. क्या बात है. कल करे सो आज कर, आज करे सो अब भी कर. वाह. या वाह, वाह. पद्धतीने केलं पाहिजे. कुठलीही ऍक्शन घेताना फटक्यात करून मोकळं व्हायचं नाही, तर ते होतच नाही. वाह, वाह, मग वाह. होईल का नाही, करेल का नाही. आता मी तर तुम्हाला 1 मिनिटामध्ये लगेच सगळे कोर्सेस जॉईन केले. भाषण बरोबर. शिकायचं केलं, अगदी लगेच ते बरोबर. चला रिलॅक्स होऊया केलं. म्हणजे वेळ आता का घालवायची असं मला बरोबर. म्हणायचंय. शेवटचा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे, हा. की जर तुम्ही शिवतंत्र परिवारात आले नसते, तर काय गमावलं असतं असं तुम्हाला वाटतं? तसं तर म्हणजे खरं सांगायचं झालं तर गमवलं नसतं मी. पण हे प्लॅन मला कळला नसता. म्हणजे जो मग स्पीड तेच मला. गमावलं असतं. हा हा, स्पीड मी गमावला असता फक्त. हां. हा, पण ज्याच्यामुळे मला क्लॅरिटी आली आणि मग शेवटी तुम्ही शिवतंत्र म्हटलं की परिवारात येण्याच्या अगोदरचे तुम्ही आणि आता शिवतंत्र परिवारात 11 महिन्यानंतरचे तुम्ही, दोन्हीतला फरक एका मिनिटात सांगा. हा, दोघांमधला फरक आहे की माझा स्पीड वाढला. क्या बात है. हा, स्पीड वाढला, डेअरिंग वाढली आणि असं वाटायला लागलं की आपल्या पाठीमागे कोणीतरी गुरु आहे. वाह, वाह, म्हणून वाह. आपल्याला पुढे लढायला काही हे नाहीये. ते क्या घाबरायचं काही बात है. कारण नाही. खूप छान, खूप छान. हो. धन्यवाद. तुम्हाला पुन्हा एकदा आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचा महत्त्वाचा वेळ तुम्ही दिला त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.